सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 12 ऑगस्ट 2026 बुधवार। आज देखील आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये जोरदार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो मराठवाड्याचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव यातील बहुतांश भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे। अचानक वातावरणात मोठा बदल होईल आणि पावसाला सुरुवात होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। तसेच विदर्भात देखील आपल्याला 12, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भाला पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकण पट्ट्यात मात्र 12 ते 15 ऑगस्टच्या मध्ये आपल्याला मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र हा पाऊस भाग बदलत होईल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये हा पाऊस पुढील 3 ते 4 दिवस झालेला बघायला मिळेल। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा जो भाग आहे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, हा होता आजचा 12 ऑगस्टचा अंदाज। उद्याच्या दरम्यान बघितले असता 13 ऑगस्ट रोजी आपल्याला कोकणामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील। 1-2 ठिकाणी यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। आपण या ठिकाणी 14 आणि 15 तारखेचा अंदाज बघूयात। 14 तारखेला देखील हीच परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळेल। मात्र 15 ऑगस्ट रोजी शनिवारी आपल्याला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील जोरदार पाऊस झालेला बघायला मिळेल। तसेच 16 आणि 17 तारखेला देखील राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये भाग बदलत झालेला बघायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।